अहो आज पात्र मोठ्या जावयांसाठी जी केलं तीच ह्यांच्यासाठी बी करू झालं. खुळीच काय ग तू? हेमंतराव कुठं, ढाले पाटील कुठं? कुणाची बरोबरी कुणाशी करते का ग? हो काय हेमंतराव फार ऍडजस्टमेंट वाले हा? हो हो. ते ढाले पाटील फार खराब त्याची नखरेच फार, हेच पाहिजे तेच पाहिजे. हेमंतराव तसं नाही, फार प्रेमळ माणूस. हा आता तोंड काय बघत बसली? चला 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 लागा कामाला. हा आता येतील इतक्यात. अगं ये पोरी, स्वभावाला औषध असते का सांग बरं? तू नको त्यांचं बोलणं एवढं मनाव घेऊस. अगं अगं आई असं काय करतेस? सिनेमात बघ कसा हिरो असतो विलन असतो, तसं आपल्या डॅडींना विलन समजलं तर त्यांचं बोलणं आयुष्यभर रडत बसायला लावणार असेल बघ. म्हणून आम्ही मग लहानपणापासूनच त्यांना सिनेमातला कॉमेडियन केलाय. मग ते जेव्हा केव्हा असलं काय बोलतील ना तेव्हा हसायचं, खूप हसायचं बघ. आणि ज्या कानाने ऐकलंय ना त्या कानानं सोडून द्यायचं. चला आवरा आवरा कल्याणी, 4 आयटम करायचे ते अजून. आवरा कल्याणी, ए कल्याणी, काय 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 चाललंय या घरामध्ये? मला कळू दे जरा. अहो असं कानात वारं गेलं गत काय करायला लागलाय? कल्याणी, जावई माणसाला पापणीचा टोका ठेवायचं असतं. इथं आम्ही डोळे फाडून बघतो कुठे दिसणं झाले. काय झालं? कुठे गेले? कोण बोललं का त्यांना? संजी काय बोलली का? भित्यापाटी ब्रह्मराक्षस. काय म्हणली? हं? नाही मी ते म्हणलं हेमंतराव बाहेर गेल्यात, साजरीने त्यांना सामान आणायला पाठवले. अरे देवा, म्हणजे जावई बापू ह्यांच्या माग? अरे ढाले पाटलांना वाण सामान आणलं. अरे 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 अरे. अहो रणजितराव, अहो दमलू. अहो थांबा. अहो रणजितराव, ओ रणजितराव किती पळताय? अहो रणजितराव, अहो थांबा थांबा. अहो थांबा थांबा. द्या बघू इकडे. अहो सिनियर जावाय आहे मी, माझा ऐका जरा. अहो तुम्ही फक्त जावाय आहे, लोक झालो मी या घरचा. अहो वजा आहे हो म्हणून द्या 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 द्या. असं नका करू, द्यावं ऐकावं माझं. अरे बाप रे, काय हो? हे काय इकडे? अहो काय कुठे? अहो रणजितराव, अहो काय करताय? अहो रणजितराव. ए कल्याणी, कल्याणी, अहो अहो जावे पाहू, काय काय चाललंय? हो तुम्ही काय आमच्या बापाच्याकडे भरायचं ठरवले का? हा कल्याणी, काय तुझ्या हात काय तुटलं ते काय? हा कलमच करायला पाहिजे तुझ्या. कारभारी कुठे? नोकर चाकर काय मेलेत का? अहो हेमंतराव, अहो काय हे काय प्रकार आहे हा? अहो तुम्ही बाजार करत होतो, अहो कुठनंही आले त्यांनी सगळा पिशव्यांचा ताब्याच घेतला. अहो मी द्या द्या म्हणता दिना हितपर्यंत पळवत आणलं बघा. अरे बापरे, म्हणजे एवढे लांबून तुम्ही ओझं घेऊन आला का? अरे अरे अरे, एसीपी ढाले पाटलांना काम लावलं. हा नाही पुसलं पाहिजे. कल्याणी चल घे बॅग घे. नाही, द्या. घेऊन टाका, घेऊन टाका. हेमंतराव घे तिकडनं पिशवी. आहे का? अहो, पिशवी. घ्या, काय होतंय? अरे शांत व्हा. सावधान. कशाला हायपर होता इतके? हा हो, हायपर होणं बरं नाहीये. मला सांगा, मी इथे कशासाठी आलोय? मांडव परतनीसाठी ना? मग मला सासूरवास नको का व्हायला? नाही, आणि मला माहितीये तुम्ही काय मला सासूरवास करणार नाहीये, म्हणून म्हटलं माझं मीच करून घ्यावं. हे एक काम झालं, आता दुसरं. आता हे झालंय ना, आता आणा इकडे. सावधान म्हटलंय मी. आवाज जावई बापू. एक मिनिट, काय चाललंय हे? अहो ते टाका तो साळुता खाली. काय? साळुता म्हणजे झाडू.
झाडू तर माहित नाही तुमच्या मुलीला. काय शिकवलंय तिला? या इकडे, इकडे या. अहो डाले पाटलांच्या सून आहात तुम्ही, झाडू काय मारता इथे? इथे फक्त एकच माणूस झाडू मारणार, स्वतः रणजित डाले पाटील. माग मागे सरका, मागे सरका, माग माग. आता हे झाडत असताना मला नीट ओरडायचं. नीट झाड, व्यवस्थित झाड, कानाकोपऱ्यातून झाड, प्रॉपर सासूरवास झाला पाहिजे मला. काय अहो, प्रथा आहे ती. कोणी सांगितलं यांना? अहो रणजितराव, माग अहो माझा आहे. माग. अहो रणजितराव प्लीज माझा ऐका. अहो ह्या सगळ्या चालीरीती जुने झाले, आता कोण पाळत बी नाही. हा असं काय करता? तुमच्या पाया पडती, तुम्ही असलं काय बी करू नका. अहो 12 कोसाव चालीरीती बदलतात. आमच्या पानबुंद्यात जी आहे ती तुमच्या आंबेगावात नसल. अहो सगळ्या चालीरीती वाईट नसतात, आणि त्यातल्यात ही तर नाहीच नाही. पण मी म्हणतो जावई जेव्हा जेव्हा सासूरवाडीत येईल तेव्हा तेव्हा त्याला हे सासूरवास झालाच पाहिजे. आओ जावई बापू, खर तर ह्या चालीरीती बंद झाल्यात अहो आता. आओ हेमंतरावांच्या वेळेस आम्ही असलं काय बी केलं नव्हतं. त्यांनी नुसतं 4 डाव वाढलं होतं, झालं त्यांचा सासूरवास. तसं तुम्ही बी 4 घास वाढा म्हणजे झाला तुमचा सासूरवास. म्हणजे जावयाचे पाय धुण्यासारख्या प्रथा पाळता, पण त्या विचाराला बुद्धी देणारी प्रथा पाळत नाही. अहो, चुकीचं आहे हेमंतराव. तुम्ही मुकला असणार या मजेला, मी नाही मुकणार आहे. अरे हेम्या बघतोयस काय? होऊन जाऊ दे. हसायला काय झालं? नाही काय नाही, ह्यांना म्हणतं कोणतरी हेम्या. रंजा, तू संजू बाबा, तू पण भारताना याला रंजा म्हण. ए रंजा असं म्हण. चालतंय की. चालेल, मलाही चालेल. मी हो चान्स सोडणार नाही. मलाही सासूरवास करा. हे झालंय, तू हॉल घे. बर. एक मिनिट हेम्या, मला एक अनाउन्समेंट करायची. कसली? ऐक. खवातीनो हजरात, काय ते? म्हणजे लेडीज अँड जेंटलमन, आजच्या नाश्त्याची जबाबदारी आम्हा दोघांवर असणार आहे. आओ पण पोहे बनवायला लागली की. झाले बी. अहो मग तेही खाऊ, पण आम्ही एवढं सामान आणलंय, त्यातून काहीतरी बनवूच की. काहीतरी काय, काहीतरी चांगलं बनवू. तुम्ही वाटेल ती ऑर्डर करा. मला उपमा पाहिजे. उपमाच का? ते सामान आणले. ए कल्याणे, दाताड काय काढते? रणजितराव प्लीज माझं ऐका. झाली तेवढी थट्टा पुरी झाली. अहो खानदानी माणसाने अशा रीती पाळायची बी नसतात. ए कल्याणे, आणि तू हसी काय दाताड काढून? हा चल घे झाडू आणि लाग कामाला. थांबा. या.
आता मी सांगेपर्यंत अजिबात हालायचं नाही. तुमचे दोन्ही जावई मिळून तुमची व्यवस्थित बडदास्त ठेवतील. लग्नात खूप धावपळ झालीये, दमला असा. बसा इथे शांत. हालायचं नाही. हेम्या, हेम्या, आलो आलो. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हे पाहिजे असं. हे झुप झुप झुप. बरं आतमध्ये आता कोणी स्वयंपाक घरात येणार नाही हा? हा, आमच्या स्वयंपाकलेत कुणी ढवळा ढवळ करणार नाही आमच्या दोघांशिवाय. काय रंजा? करेक्ट आहे. हा कांदा तू कांदा कांदा कापायला घे. कांदा कांदा इकडे आहे. हेम्या, मला फोन आलाय. हा, मी कांदा कापतो, तू फोन घे. हा ग बेबी मावशी, बोल कशी आहेस? रंजा, तू गेल्यापासून ना माझं वजनच उतरलंय बघ. काय सांगते? मग नाही तर काय. काय रे रंजा, आहेस कुठं? चिठ्ठी ना कोई संदेश, आम झाम झुम करून गायब झालास तू. हा गायब कसलं? हे काय बोलतोय की तुझ्याशी? बेबी मावशीने फोन केला तेव्हा बोलतोयस. अरे ते माणसाच्या जीवाला घोर लागून राहतोय. आज जायचं होतं ना तुला. ते परत मी असते ती परतून आणावं लागतंय बायकोला, तुझ्या संजूला. अगं बेबी मावशी, तुझा पोरगा आहे मी. सगळं काही टाइम से पहिले जिथं जायचं होतं तिथे येऊन पोहोचलोय काल रात्रीच. अरे वा रे माझ्या वाघा, म्हणजे काल रात्रीच. अरे देवा, म्हणजे देवदर्शन व्हायच्या आधीच हनीमून उरकून घेतलं का रे तुम्ही? ए काही काय बेबी मावशी. लाजला? कोणत्या वाघाला लाजताना बघितलंय रे तू? हा, वाघ म्हणलंय ना तुला? आणि लाजतोस काय? पोरगी बिरगी आहेस का लाजायला? काय रे? अगं नाही, मला संजूशी जरा बोलायचं होतं, त्यासाठी आलो तर रात्री. रात्री? आणि बायकोला बोलायला? कसला आहेस रे तू? काय बोललास काय बायकोशी? नाही, जे बोलायचं होतं ते नाही बोलणं आलं, पण असं खूप खूप बोलणं आलंय. तुझं लगीन झाल्यापासून ना आपल्या घरातले सगळेच गोल गोल बोलायला लागलेत बघ. अरे रंजा, जे ते सरळ बोल की समजेल असं. आज सांगतो, आता मला एक दुसरं काम आहे, नाश्ता बनवायचा या लोकांसाठी. बापरे, डोंबलं बसवलं त्या बांधल्यांचं. गेल्या गेल्या कामाला जुंपलं का काय माझ्या राजाला? अगं सासूरवास मुलीनेच का सहन करायचा? तिनेच का सासरी आलो काम करायचं? आता मी आलोय ना इकडे मांडव परतनीसाठी, तर आता होऊ दे की मला थोडाफार सासूरवास. अरे मग ब्रेकफास्ट काय बनवतोय? पुरण आणि आमटीचं जेवणच बनवलं पाहिजेस बघ तू. बर, असं बोलते जसं काही मला ट्रेन करून पाठवलंस, आणि मी नाश्ता नीट नाही केला तर तुझाच उद्धार होणार आहे. रणजित, जे करणार आहेस ना ते नीट कर. बेबी मावशीच्या इज्जतीचा सवाल आहे बघ. हा गोड्या. हो हो, बोलतो. चल. हा, ठेव ठेव, काळजी घ्या. ठेव. आलू मजा न देगा, बैंगन मजा न देगा. वा, बिना हे में का उपमा का प्रोसेस मजा ना देगा. जरा मीटर मध्ये नाही. अरे मीटर मध्ये नाही, मीटर मध्ये नाही. बरं झालं. हे बघ, आता ही उडदाची डाळ खमंग वास येईपर्यंत भाजलेली आपण. वा, रवा भाजून झालेला आहे. आता कांदा परतून घेऊया. कांदा कांदा एक हा? मिनिट, हे ते हा. तर आता हा कांदा उपम्यासाठीचा मिरच्या कधी टाकायच्या? हे झाल्यानंतर बस.
तुला सांगते, मला माझ्या नवऱ्याचा अभिमान होताच आधीपासनं, पर आता त्याच्या टकरीला टक्कर देणारा तुला जावई मिळालाय बघ. तुला सांगते, अगदी भावासारखे दाजी भेटलेत आपल्याला. नशीब काय फक्त संजनानंच नाही काढलं, तू मी या घरातल्या सगळ्यांनीच काढलंय बघ. ही डाळ खमंग वास सुटलाय. तुझे डॅडी मला सारखे बोलायचे, पोरगा नाही झाला, पोरगा नाही झाला. आता म्हणावं घ्या, देवाने चांगली एक नाही 2-2 पोरं माझ्या पत्रात टाकल्यात. ते बरोबरच आहे गाई, पण तू एक गोष्ट नोटीस केलीस का? रणजितरावांची अचिव्हमेंट काय ग? तिकडं बघ की. डॅडींचा एवढा बोंगा शांत झालेला कधी बघितलायस का? ते मामासाहेबांना जे दटावलंस ना, ते मला इतकं आवडलं, मला ते कधीच जमलं नाही. बसा. काय ग संजय, घेतला का तुझ्या नवऱ्यानं तुझ्या मनाचा ताबा? हा? ए काय तुमचं इथे? तुम्हाला बोललो ना स्वयंपाक करता यायचं नाही. जा बाहेर. आउट आउट. आणि हा आलेला आहे गरमागरम उपमा. एकदम नाद खा. हे म्या अरे पण इथं बसलेले सासरीभाऊ कुठे उडून झाले म्हणायचे. काय माहित? ते त्यांना फोन आलाय कुणाचा तर, बाहेर गेल्यात. ठीक आहे, जो हजीर तो वजीर. करेक्ट. मामी, सासूबाई बसा. मी नाही हो, तुम्ही बसा, मी वाढती. हा, तुम्ही खायला एवढं बनवलंय तीच लय झालं. आता तुम्ही बसा बरं, मी वाढती. मामी बसत. नाही नको. हो, मामी बसा. आहो नको. अहो मामी, मी म्हणतो अहो. माग आई माझ्या माग कुठे लपती पुढे. अगं साजरे. मामी बसा. आहो अहो खरंच बसा. आहो पण इथं त्यांनी बसतात. मामी, मामा आहेत का आता इथे? नाही ना, बसा. हे बघा, जो हाजीर तो वजीर. बसा. तुम्हाला काही वेगळं सांगायचंय? आहो पण जावई बापू, आम्ही तुमच्या आधी कसं खायचं? एक्झॅक्टली मामी, मला हेच म्हणायचंय. तुम्ही नेहमी सगळ्यांचं सगळं झाल्यावर, सगळं आटोपल्यानंतर खायला बसता. यात तुमच्या नेहमी खाण्याच्या वेळा चुकतात. पण आज तुम्ही सगळ्यात पहिले खाणार. कसं आहे, आमच्या आईसाहेब आहे ना, कधी किचन मध्ये आलेच नाही. त्यामुळे त्यांना असं बसून खाऊ घालण्याचा योग कधी आम्हाला मिळालाच नाही. आमच्या खाण्यापिण्याच्या वेळा सगळ्या बेबी मावशी सांभाळायची, त्यामुळे तिची काय हेळसांड व्हायची. म्हणून मी मोठं झाल्यापासून तिला नेहमी असं काय बाई बनवून खाऊ घालत असतो. आणि तिलाही हे खूप आवडतं. आणि तुमच्यासाठी करण्याची ही पहिल्यांदा मला संधी मिळाली. आणि आई सगळ्यांसाठी करते. आम्हाला आईसाठी करण्याची एक संधी द्या. काय आहे म्या? हो बरोबर आहे. का आता खा आणि सांगा मला कसं झालंय. अहो नाही. अहो खानदानी माणसाला 1760 काम, मग अहो मदत तरी किती लोकांना करणार आम्ही? आम्हाला मी 2च हात आहेत. नाही
करतो परत.